हॅलो काय कसं आहात तुम्ही सगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज मी आलेली आहे पुण्यामध्ये फ्रेंडशिप गार्डन, ज्याला पु ल देशपांडे गार्डन असंही म्हटलं जातं. हा पुढचा परिसर आहे फ्रेंडशिप गार्डनचा. आणि आता मी तुम्हाला हे गार्डन दाखवणार आहे कसं. याच्या आधी मी आलेले आहे या गार्डनमध्ये, पण आज आलो होतो ब्लॉग बनवण्यासाठी. असा परिसर आहे. हे बघा मित्रांनो, हा गार्डनचा फ्रंट गेट आहे. इथून एंट्रन्स आहे. आणि हा जो परिसर आहे हा 2 व्हीलर और 4 व्हीलर पार्किंगचा आहे. 2 व्हीलरसाठी 10 रुपये पार्किंग चार्जेस आहेत इथे. याचे तिकीट चार्जेस जे आहेत ते 3 वर्षापुढील सर्वांसाठी आहेत 5 रुपये. आणि हे टायमिंग आहे गार्डनचं. या गार्डनचं मित्रांनो एंट्री तिकीट 5 रुपये आहे पर पर्सन. आणि आतमध्ये ना खूप असं सुंदर व्हिडिओ करण्यासाठी, व्लॉग बनवण्यासाठी किंवा तुमचे फोटोग्राफ करण्यासाठी खूप सुंदर असं व्ह्यू आहे. तो जो ब्रिज दिसतोय ना मित्रांनो तुम्हाला, पहिलाच एंट्री केल्यानंतर आल्यानंतर त्या ब्रिजवर आहे ना सलमान खानचा जो मूवी आहे बॉडीगार्ड, त्याचं शूटिंग झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, हा तो ब्रिज आहे. ह्या ब्रिजवर आहे ना सलमान खान असा इथं उभा होता बॉडीगार्डच्या मूवीमध्ये. ते शूटिंग इथं झालेलं आहे त्याचं. खूप असं मस्त असा हा पण पॉईंट आहे. हे असे बघा जागोजाग झरणे वगैरे आहेत. आणि मेंटेनसुद्धा खूप छान अशा पद्धतीनं केलेलं आहे यांनी. किती मस्त सुंदर नजारा आहे बघा मित्रांनो. खूप मस्त असं गार्डन आहे हे. आणि खूप मोठ्या परिसरात हे बांधलेलं आहे. इकडे बघा खूप असा मोठा बागेचा परिसर आहे. आणि इथं समोर असा फाउंटेन दिसतं. इथून बसल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ना जागोजागी असं बसायला केलेलं आहे, जिथं येऊन आपण बसून मस्तपैकी व्ह्यू बघू शकतो गार्डनचा. आणि ह्यावरती असा एक व्ह्यू पॉईंट आहे जिथून सगळं गार्डन दिसतं. पूर्ण ऑल ओव्हर सगळं गार्डन दिसतं. गार्डनचे सगळे पॉईंट दिसत आहेत. आणि खूप मस्त असा नजारा दिसतोय. मी तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला तो व्ह्यू दाखवणार आहे. पावसाळ्यात तर हे इतकं मस्त असतं ना गार्डन. पावसाळ्यात सुद्धा मी आलेले आहे इथं. खूप मस्त व्ह्यू. सगळं हे असं जे पूल आहेत छोटे छोटे बरेच पूल आहेत तिकडे, ते सगळे असे फ्लो करतात आणि खूप जास्त भरून वाहतात. त्यामुळं या गार्डनचा नजारा ना खूप मस्तच दिसतो. हिरवगार, आताही हिरवगार आहे, पण पावसाळ्यात खूप जास्त मस्त दिसतं हे. आता थोडंफार इकडे काम सुरू आहे, ते कलर वगैरे दिला आहे, त्याच्यामुळे जरा इकडे बसायची सुविधा नाही आहे. बट असं खूप असे छोटे ब्रिज आहेत. आणि ब्रिज पाण्याचे छोटे ह्याच्या आतून असं पाणी वगैरे जातं. आणि इथं तुम्ही पाय ठेवून असं खाली आराम करू शकता इथं मस्त. चला मित्रांनो, आता मी वरती जाते आणि वरूनही तुम्हाला हा गार्डनचा नजारा दाखवते.
अरे वो नहीं बोल ना, बोल ना व्लॉगिंग करके. अरे बोल की. मस्त वाटलेलं आहे मला हे गार्डन. हा तुम्ही किती वेळा आलात? जोरात बोल की जरा. नाही अरे बोल की. लोक तुला कशाला सबस्क्राईब करणार? तू पहिला मराठी शिक. कशाला हो. सबस्क्राईब करणार म्हणजे काय? तुला येते का मराठी? हो येते मला. काय येतंय मराठी? बोल की. काय हे बघा मित्रांनो, यो तू सच में कर रहा था? तर मित्रांनो, ह्या गार्डनबद्दल बोलायचं झालं तर असं आहे की हे जे गार्डन आहे ते जपानच्या ओकायामा गार्डनवरून प्रेरित करून हे गार्डन बनवलेलं आहे. जसं की जपानमध्ये कसे गार्डनचे स्ट्रक्चर असतात त्यासारखे तुम्ही बघू शकाल जागोजागी असं त्यांनी ते झाडांचे वगैरे शेप तसेच बनवलेले, तसंच स्ट्रक्चर बनवलेलं आहे. त्या टाईपमध्ये इथं सगळं आहे. आणि बराच असा आपल्याला जो इथं नजारा दिसतो आहे हा प्रत्येक म्हणजे जपानमध्ये जसं गार्डन तिथे आहे ओकायामा त्याच्यासारखंच प्रेरित होऊन इथे प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे. त्याच्यामुळे ह्याचं सौंदर्य आणखीनच खुलून गेलेलं आहे. आता त्याच प्रकारे इथं जे शूटिंग झालेलं आहे सलमान खानच्या बॉडीगार्ड मूवीचं तो सुद्धा पूल तिथे आहे बघा. त्या पुलावर तो परिसर आहे पलीकडचा सगळा हा तो पॉईंट आहे. ज्या पॉईंटवर सलमान खान इथं येऊन उभा राहतो आणि इथला तो शॉट आहे. तर त्याच्यामुळं हे ना गार्डन फोटोशूट करायला, परत प्री वेडिंग शूट, रील्स बनवणे ह्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पुण्यातले बरेच लोक इथं फोटो काढण्यासाठी किंवा मन शांतीसाठी येऊन बसतात. खूप असं सुंदर असं वातावरण ह्या गार्डनमध्ये आहे. स्वच्छता आहे, इथं कुणीही जास्त घाण वगैरे तुम्हाला दिसणार नाही. खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे. जागोजागी बोर्ड लिहिलेले आहेत की गार्डनमध्ये हिरवाईमध्ये प्रवेश करू नका. त्यामुळे इथले जे गार्डन आहे ना ते खूप सुंदर असं मेंटेन केलेलं आहे. आता आम्ही एवढ्या उन्हाळ्यात आलेलो आहे तरीसुद्धा हे हिरवगार दिसत आहे. म्हणजेच हे खूप छान असं मेंटेन केलेलं आहे. तर मला तर हे खूप आवडतं गार्डन मित्रांनो. आणि तुम्ही कधी या गार्डनमध्ये आला असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, मला तर हे गार्डन खूप आवडतं. त्यामुळे मी सतत इथे मधून अधून येत असते. प्रत्येक उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, हर एक सीझनमध्ये मी इथे येत असते कारण मला हे गार्डन खूप आवडतं. तुम्ही या गार्डनमध्ये आलेला आहात का? असाल तर कोण कोण आले मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. ह्याच्या आधीचा माझा व्हिडिओ आहे जो वॉटर पार्कचा आहे तो पण जाऊन बघा. आणि तिथेही तुम्ही कमेंट्स करा. त्याही व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि मला असाच सपोर्ट करा. थँक्यू.